वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते भोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकारामध्ये आमच्या अंतिम गाथा सुरू आहे आणि त्यानंतर कलश येणार आहे आणि आचार्यांनी 8 प्रकारच्या शुद्धींची चर्चा केली। प्रतिक्रमण केलेल्या दोषांचं निराकरण करणं, प्रतिसरण सम्यक्त्वादी गुणांमध्ये प्रवृत्त करणं, प्रेरणा करणं, प्रतिहरण मिथ्यात्व रागादी दोषांचं निवारण करणं, धारणा पंचनमस्कार आदी मंत्रांनी किंवा प्रतिमा आदी बाह्य अवलंबनांनी चित्त स्थिर करणं, निवृत्ती बाह्य विषय कषायादी इच्छायुक्त चित्ताचं निवारण करणं, याला निवृत्ती म्हणायचं। निंदा आपल्या दोषांचे आपणच साक्षीपूर्वक त्या ठिकाणी दोषांना प्रगट करणं निंदा आहे आणि गुरूंच्या साक्षीपूर्वक दोष प्रगट करणं उजागर करणं याला गर्हा म्हणायचं। आणि शुद्धी कोणत्याही प्रकारचे दोष झाल्यास प्रायश्चित्तादी क्रिया घेऊन शोधन करत राहणं किंवा स्वतःमध्ये काय चुका घडल्या हे बघत राहणं याचं नाव आहे शुद्धी। हा 8 प्रकारचा शुभोपयोग जरी मिथ्यात्वादी विषय कषाय परिणती रूप अशुभोपयोगाच्या अपेक्षेने सविकल्प सराग चारित्राच्या अवस्थेत अमृत कुंभ आहे। म्हणजे अप्रतिक्रमण ज्या ठिकाणी होतच नाही त्या दृष्टीने हे प्रतिक्रमणादी क्रिया ज्या सांगितलेल्या आहे या अमृत कुंभ आहे। सराग चारित्र जोपर्यंत आहे तोपर्यंत या क्रिया करायच्या आहे आणि तो त्यासाठी अमृत कुंभ आहे। आणि तरीही राग द्वेष मोह ख्याती लाभ पूजा दृष्ट श्रुत अनुभूत भोगांच्या आकांक्षा रूप निदान बंध आदी सर्व परद्रव्यांच्या अवलंबनाच्या विभाव परिणामांनी रहित चिदानंद एक स्वभावाने विशुद्ध आत्म्याच्या अवलंबनाने भरित निर्विकल्प शुद्धोपयोग लक्षणवाला आणि ज्ञानी जनांच्या द्वारे आश्रय घेतल्या जाणारी जी निश्चय अप्रतिक्रमण रूप तिसरी भूमिका आहे त्या अपेक्षेने वितराग चारित्रा स्थित साधूंसाठी हे द्रव्य प्रतिक्रमण आदी जे सांगितलेलं आहे हा शुभोपयोग विषकुंभ आहे। म्हणून प्रतिक्रमण 2 प्रकारचं, ज्ञानींच्या जीवनातील अप्रतिक्रमण आणि अज्ञानीच्या जीवनातील अप्रतिक्रमण। अज्ञानी जनांच्या आश्रित अप्रतिक्रमण विषय कषाय परिणती रूप आहे, पण ज्ञानीच्या जीवनातील अप्रतिक्रमण हे शुद्धात्म्याचे सम्यक दर्शन ज्ञान आणि अनुष्ठान स्वरूप त्रिगुप्तीमय स्वानुभूतीमय आहे। हे अप्रतिक्रमण सराग चारित्रधारी शुभोपयोगाच्या अपेक्षेने अप्रतिक्रमण म्हटल्या जाते, तरीही ती वितराग चारित्राच्या अपेक्षेने ते अप्रतिक्रमण वास्तविक निश्चय अप्रतिक्रमणच आहे। आणि हे निश्चय प्रतिक्रमण का आहे तर इथे समस्त अशा शुभाशुभ आश्रयरूप दोषांचं निराकरण आहे। म्हणून हे अप्रतिक्रमण खऱ्या अर्थाने निश्चय प्रतिक्रमणच आहे। पण व्यवहार प्रतिक्रमणाच्या अपेक्षेने त्याला अप्रतिक्रमण या शब्दाने सांगितल्या गेले आणि हे साक्षात मोक्षाचं कारण आहे। शुद्धात्मा उपादेय मानून
निश्चय प्रतिक्रमणाच्या साधक भाव रूपाने विषय कषायांपासून वाचण्यासाठी, दूर राहण्यासाठी व्यवहार प्रतिक्रमण केले जाते. पण ते व्यवहार प्रतिक्रमण हे देखील परंपरेने मोक्षाचं कारण आहे आणि स्वर्गादी सुखाला निमित्तभूत पुण्याचं कारण आहे. अज्ञानी जे अप्रतिक्रमण करतात, म्हणजे करतच नाही प्रतिक्रमण, ते तर मिथ्यात्व कषाय परिणती रूप असल्यामुळे नरकादी दुःखाचं कारण आहे. याप्रमाणे प्रतिक्रमणादी 8 विकल्परूप शुभोपयोग सविकल्प अवस्थेत अमृत कुंभ आहे. तथापि सुखदुःखादिकांमध्ये समता भाव ठेवण्याच्या परम उपेक्षा संयमाच्या अपेक्षेने, परम उपेक्षा संयम म्हणजे शुद्धोपयोग मुनींची जी भूमिका आहे ती शुभ परम उपेक्षारूप संयम म्हटल्या गेलेला आहे. त्या अपेक्षेने विषकुंभ आहे. अज्ञानी जीवांचा जो मिथ्यात्व, रागद्वेष आदी अप्रतिक्रमणाचे भाव आहे, त्यामुळे शुद्धात्म्याची प्राप्ती होणं असंभव आहे. ते भाव स्वयं अपराध स्वरूप आहे, म्हणून ते साक्षात विषकुंभ आहे आणि म्हणून ते भाव अत्यंत हेय आहे. ज्याने आपल्या आत्म्याची प्रतीती केली आहे, आनंद स्वरूप आत्म्याचा अनुभव घेतला आहे, अशा जीवाला द्रव्य प्रतिक्रमण भाव करावे असा भाव सहजच जीवनात येतो. जो भाव अपराध रूपी विष हटविण्यात काही प्रमाणामध्ये समर्थ आहे आणि म्हणून त्याचे ते भाव त्या भूमिकेमध्ये व्यवहाराने अमृत कुंभ आहे. सम्यक दृष्टीचे द्रव्य प्रतिक्रमणादी शुभभाव रागादी दोषांना काही प्रमाणात घटविण्यात तर समर्थ आहे, पण रागादी दोषांचा सर्वथा अभाव करण्यास समर्थ नाही. पण एक विलक्षण तिसरी भूमिका पण आहे की शुभाशुभ रहित आत्मलीनतेची, शुद्धोपयोगाची भूमिका. पण अज्ञानीला त्याची जाणीव पण नाही, म्हणून ही तिसरी भूमिका सर्वांना, सर्व दोषांना नष्ट करण्यास समर्थ आहे. म्हणून तो साक्षात अमृत कुंभ आहे. आणि या सोबत असणारा जो व्यवहार आहे, हा देखील शुभ व्यवहार प्रतिक्रमण हा पण अमृत कुंभ म्हटल्या जाणार आहे. अध्यात्म ग्रंथामध्ये शुभ सोडून अशुभात यावं ही भूमिकाच नाही, किंवा शुभ क्रियारूप द्रव्य प्रतिक्रमण सोडविणे हा पण भाव नाही. पण जय त्याला सर्वस्व मानत आहे, धर्माचे उत्कृष्ट स्वरूप मानत आहे, त्यांना वरची भूमिका दाखविण्यासाठी हे मार्गदर्शन आहे. शिखराचं दर्शन तर खालूनही होतं, पण स्पर्शन करायचं असेल तर कोणता मार्ग निवडावा ती भूमिका इथे सांगितली आहे. म्हणून इथे परम पवित्र शुद्धात्म्याच्या अनुभूतीची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि अशा तऱ्हेने आमच्या जीवनात या गाथांचा जर आम्हाला प्रयोग करायचा असेल तर आम्हाला देखील या तीनही भूमिका समजल्या पाहिजे आणि आम्ही कोणत्या भूमिकेत स्थित आहे. जरी आमची कोणतीही भूमिका असेल तरी आम्हाला शुभ परिणामांचा सध्याच्या परिस्थितीत आश्रय घेणं अपरिहार्य आहे. कारण शुद्धोपयोगाची भूमिका आमच्यासाठी आज प्राप्त होणं कठीण आहे, असंभव आहे. आणि म्हणून शुद्धता आम्हाला अंतरंगामध्ये प्रतीतीत असलंच पाहिजे की ही शुद्धता आहे, ही अशा प्रकारची वरची भूमिका असणार आहे, हे आम्हाला ज्ञात पाहिजेच पाहिजे. आणि आम्हाला मात्र जोपर्यंत ती भूमिका गवसत नाही, जोपर्यंत आम्ही त्यावर पदारूढ होत नाही, तोपर्यंत आमच्या या शुभ भावांमध्ये जे द्रव्य प्रतिक्रमण वगैरे सांगितलेलं आहे, या भावांमध्ये स्थित राहून ज्या प्रमाणात आमच्या दोषांना आम्हाला कमी करता येईल तो मार्ग आम्ही निवडायचा आहे. म्हणून समयसार ग्रंथ आचारंगात सांगितलेल्या सूत्रांचा निषेध करतच नाही, उलट ती पुष्टी करून वर जाण्यासाठी आम्हाला प्रेरणा करत आहे.
आणि वर जर आम्ही जाऊ शकत नसेल तर वरच्या भूमिकेला अभिप्रायाने तर आम्ही स्वीकारू शकतो की अशी एक भूमिका आहे, असं एक निखळ अस्तित्व आहे की ज्या ठिकाणी केवळ अतिंद्रिय आनंदाची अनुभूती येते आहे आणि त्या अस्तित्वाला मला स्पर्श करायचा आहे, ती अनुभूती मला घ्यायची आहे, हा भाव तर मी माझ्या जीवनात पक्का अभिप्रायामध्ये ठेवू शकतो. आणि कर्णानुयोगाच्या दृष्टीतून काल आपण जसं बघितलं त्याप्रमाणे संज्वलनचा जो उदय आहे हा मंद मंद अशा तऱ्हेचा होत जातो. आणि क्षपक श्रेणी जर आरोहण करणारा तो जीव असेल तर कर्माचा क्षय करत करत उत्कृष्टता तो जीवनात साधतो. उपशम श्रेणी आरोहण करणारा असेल तरीही रागद्वेषाला निमित्तभूत असणाऱ्या चारित्र मोहनीय कर्माचा तो उपशम करतोच आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने त्याच्या भूमिकेमध्ये देखील ही तिसऱ्या प्रकारची जी भूमिका आहे की तो साक्षात अप्रतिक्रमण रूप म्हणा किंवा साक्षात प्रतिक्रमण रूप आहे, ही जी त्याची भूमिका आहे ती त्याला प्राप्त निश्चित होणार आहे. आणि म्हणून हा प्रयोग म्हणजे प्रतिक्रमण पण आम्हाला करायचं आहे, आलोचना पण आम्हाला करायची आहे आणि प्रत्याख्यान यासाठी करायचं आहे की मी भावी काळामध्ये कसा असावा, भावी काळामध्ये माझे आदर्श काय, म्हणजे मी आदर्श स्वरूप कसा राहील हे वर्तमानामध्ये ठरविण्याची ही वेळ आमच्या जीवनात आहे. अशा तऱ्हेने या दोन गाथांचा प्रयोग आपण बघितला आणि यानंतर अमृतचंद्र आचार्य आम्हाला कलश ठेवतात आहे आणि या कलशामध्ये हे ठेवतात आहे की जर एखादी व्यक्ती हे वाचून स्वच्छंदी बनत असेल तर खूप चांगला मार्ग सांगितला. प्रतिक्रमण नकोच आहे जीवनात, कोण एवढी उठाठेव करेल, कशाला आम्ही कुणाची क्षमा मागायची, आमच्याकडून आम्ही अपराधच करत नाही, अशा प्रकारचा जर हा भाव एखाद्या मिथ्या दृष्टीच्या स्वच्छंदी जीवाच्या वर्तनामध्ये दिसत असेल तर त्यासाठी सांगतात की हा त्यासाठी उपदेश नाही. असा तू प्रमादी किंवा सुखार्थी बनू नको. सुखार्थी कोण? जो देहाचं सुख पाहतो तो सुखार्थी आणि जो आत्म्याचं सुख पाहतो तो मोक्षार्थी. आम्हाला सुखार्थी नाही बनायचंय, देहाचं सुख नाही बघायचंय. आम्हाला तर या देहाकडून जितकं साधन करता येईल आत्मतत्वासाठी तेवढा साधन रूप आम्हाला या देहाचा उपयोग करून घ्यायचा आहे. उपभोगासाठी हे शरीर नाही, उपयोग करून घेण्यासाठी आहे. आणि म्हणून त्या जीवांचा या कलशामध्ये आचार्यांनी निषेध केलेला आहे. कलश आहे 188 नंबरचा. अतो हता प्रमादिनो गता सुखासीनताम प्रलीनं चापलं मूलितम् आलंबनम् आत्मन्येवालानितं च चित्तम् आपूर्ण विज्ञान घनोपलब्धे. आचार्य सांगतात की या कथनानी अहो हताहा, त्या जीवांना तर आम्ही हत म्हणून त्याची निर्भत्सना केलेली आहे. किती हीन दर्जाचं तू कार्य केलेलं आहे असं म्हणून त्याची या ठिकाणी सुखार्थीची सुखासीन प्रमादी जीवांची तर हत म्हणजे ठार झालेले म्हणून निर्भत्सना केलेली आहे. म्हणजे जे निश्चय नयाचा एकांत पकडून की त्या ठिकाणी अप्रतिक्रमणाची जी भूमिका तिसरी भूमिका सांगितलेली आहे त्याला योग्य रीतीने न समजता किंवा दुसऱ्या भूमिकेत हे प्रतिक्रमण जे सांगितलेलं आहे त्याला आचार्यांनी विषकुंभ म्हटलेलं आहे म्हणून मला ते करणं गरजेचं नाही असं समजून जे या निश्चयाचा एकांत जीवनात करतात ते निश्चयाभासी आहेत. म्हणून निश्चयाभासाचा आश्रय घेऊन ते प्रमादी बनतात. आलस्य त्याच्या जीवनात येतं. त्यांना असं वाटतं की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. मला कोणत्याही तऱ्हेचा आत्मतत्वासाठी पुरुषार्थ करण्याचा गरज नाही. एखाद्या वेळेला जर आम्हाला हे माहिती झालं की जे ज्या समयात जसं होणार आहे तसं ते होणारच आहे, हा जर आम्हाला त्या ठिकाणी एक पक्ष माहिती आहे तर समोरची व्यक्ती ते पक्ष ऐकून
मला काहीही करण्याची गरज नाही. जर मला आत्मानुभूती व्हायची असेल तर होईल, नसेल व्हायची तर होणार नाही. मी कोणत्याही प्रकारचा पुरुषार्थ करणार नाही, अशा जर तो निश्चयाचा एकांती बनत असेल तर. त्यासाठी सांगतात की तुला तुझा पुरुषार्थ जागृत करावा लागणार आहे. तुला आत्मतत्व समजून घ्यावं लागणार आहे. केवळ आलस किंवा स्वच्छंदीपणा हा तुझ्या उपयोगाचा नाही. म्हणून चंचलतेचा, चपलतेचा नाश केलाय. इतका तू चंचल प्रमादी बनू नको, अशा प्रकारे तू उन्मत्त बनू नको, आणि तू आत्मतत्वामध्ये तुझा उपयोग स्थिर कर. म्हणून जे स्वच्छंद वागतात त्यांचा स्वच्छंदीपणा या हता सुखासीना हा हता हा प्रमादिनो गता हा, प्रमादी जे बनत आहे त्यांना त्या ठिकाणी फटकारलाय आचार्यांनी. आणि आलंबन पराधीनता परावलंबन उखडून फेकलेला आहे. आणि तू पराचं अवलंबून घेऊ नको. तुझा तू समर्थ आहेस प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, हे आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं. जे व्यवहाराच्या पक्षाने परद्रव्याचे आणि द्रव्य प्रतिक्रमणाधिकांच्या आलंबनाने संतुष्ट होतात, आणि जे काही व्यवहाराभासी आहे ते व्यवहाराभासी असं क्रिया करून की मी सगळ्या क्रिया करून चुकलोय, मी खऱ्या अर्थाने आता माझ्यामधले दोष निराकरण झालेले आहे असं समजून व्यवहार नयाचा जर एकांत जीवनात करत असेल, की आचार्यांनी ज्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या मी क्रिया केलेल्या आहे. आचार्यांनी प्रतिक्रमण सांगितलं, मी प्रतिक्रमण तर 2 वेळेला करतो. रात्रिक प्रतिक्रमण, दैविक प्रतिक्रमण म्हणजे दिवसा केलेलं प्रतिक्रमण, पाक्षिक प्रतिक्रमण, मासिक प्रतिक्रमण मी करतो आहे. हे जर तो स्वतःला मानून त्यातच तो इति तृप्त राहत असेल तर. म्हणून व्यवहार पक्षाने परद्रव्याचे आणि द्रव्य प्रतिक्रमणाच्या अवलंबनाने संतुष्ट होतात, त्यांचंही परावलंबन आचार्यांनी सोडविला आहे. आणि सांगितलं की तुला तुझ्या संपूर्ण विज्ञान घन स्वभावाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत चित्ताला आत्मरूपी खांबाशी स्थिर बांधले आहे. तुला तुझं चित्त या परामध्ये नाही गुंतवायचं. ही तर बाह्य क्रिया आहे, ह्याचा शुभभाव आहे. या शुभभावाला सोडून तुला तुझ्या त्रिकाली आत्मतत्वाचं अवलंबन घ्यायचंय. तुझं चित्त त्या त्रिकाली आत्मतत्वाशी तुला जोडून ठेवायचं आहे. आणि खंब्याला जशी गाठ पडावी त्याप्रमाणे तुझ्या या मनोखांबाला अशा या त्रिकाली आत्मतत्वाची संधी तू कर जीवनामध्ये, आणि तेच तुला योग्य असणार आहे. म्हणून व्यवहाराच्या अवलंबनाने चित्त अनेक प्रवृत्तीमध्ये भ्रमण करत होते, तर त्याला शुद्ध आत्म्यामध्ये लावले, कारण तेच मोक्षाचं कारण आहे. येथे निश्चयाने प्रतिक्रमणाधिकास विषकुंभ आणि अप्रतिक्रमणाधिकास अमृत कुंभ म्हटले. यातील आशय विपरीत पकडून कोणी प्रतिक्रमणादी सोडून प्रमादी होतील तर त्यांना परत समजावून सांगितलेलं आहे. 188 कलशच पहा पहिल्यांदा, की जो जीव रागादी भावांचं अवलंबन घेऊन परद्रव्याचा आश्रय घेऊन त्यात सुख मानून स्वतःला आनंदित मानतो, त्यातच मत्त राहतो, तो आत्महितामध्ये प्रमादी आहे. ज्याने म्हटलं की मी हे प्रतिक्रमण आधी सगळं काही केलेलं आहे, आचार्यांनी याचा उपदेश दिलेला आहे आणि हेच माझ्या आत्म्यासाठी कल्याणकारी आहे, आणि मला शुद्ध आत्मा प्राप्त करण्याची काहीही गरज नाही, त्यासाठी प्रयत्न करण्याची मला गरज नाही, असं जर तो मानत असेल तर तो अजूनही प्रमादी आहे. असे प्रमादी पुरुष हे मोक्ष मार्गापासून दूर आहे. पण ज्यांनी विज्ञान घन आत्म्याचा आश्रय घेतला, ज्यांची योगाची चंचलता संपली, आत्मज्ञान शून्य, ज्या शुभ अशुभ क्रिया, त्याला इथे चपलता म्हटलेली आहे. म्हणजे चपलता कशाला म्हटली
तर आत्मज्ञानाने शून्य जी शुभ किंवा अशुभ क्रिया असेल त्याला या ठिकाणी योगाची चपलता म्हटली. त्यांनी परावलंबन सुटलं, आत्मानुभव आला आणि ते परम सुखी आहे. आत्मस्वभावाच्या प्राप्तीत असावधानता म्हणजे प्रमाद आहे. प्रमाद कशाला म्हटलेला आहे? तत्वार्थ सूत्रामध्ये सर्वार्थ सिद्धी टीकाकार पूज्यपाद आचार्य लिहितात की कुशलेषु कार्येषु असावधानता. चांगल्या कार्यामध्ये जी असावधानता आहे, कुशलेषु कार्येषु अनादर किंवा असावधानता प्रमाद. जी असावधानता आहे किंवा त्या ठिकाणी आम्ही प्रवृत्त होत नाही, हा आमच्या जीवनातला प्रमाद आहे. म्हणजे चांगल्या कार्यामध्ये आमचा उत्साह जागृत व्हायला पाहिजे, आमचं वीर्य त्या ठिकाणी जागृत असायला पाहिजे. चांगल्या कार्याप्रती कुणीही वंदना करण्याचा भाव व्यक्त केला तर आमची तत्परता असली पाहिजे, तिथे आमचा अति उत्साह असला पाहिजे. पण त्या ठिकाणी जर आम्ही ते करत नसू, अनादर असेल त्याविषयी, तर तो आमच्या जीवनातला प्रमाद आहे. आणि जीव जोपर्यंत संसार कार्यात रागादी भावात संलग्न आहे तोपर्यंत तो आत्महितामध्ये प्रमादी आहे. जो आत्म्याचं कल्याण बघतो त्याला देहाचा विसर पडावा लागतो, आणि जो देहाप्रती जागरूक आहे त्याला आत्मतत्वाचा विसर पडतो. जो दैहिक क्रिया अगदी योग्य रीतीने पार पाडतो आहे त्याच्या आत्मिक क्रियेमध्ये तो तितका उत्साही असत नाही. मुख्यतः प्रमादाचे 15 भेद आहे. 4 कषाय, 4 विकथा, 5 इंद्रियांचे विषय आणि निद्रा आणि स्नेह. 4 कषाय असणं जीवनात. आणि हे कोणते कषाय? तर पुढच्या भूमिकेतले कषाय सांगितले या ठिकाणी. कारण 6व्या गुणस्थान पर्यंत जीव प्रमादी आहे आणि संज्वलनचा तीव्र उदय हा त्याला तिथे प्रमाद म्हटल्या गेला आहे. नंतर विकथामध्ये हा रमतो. आम्ही पण पहा, आमचा बहुतांश वेळ कुठे जातो? राजकथा, भोगकथा, भक्तकथा, चोरकथा. भक्तकथा म्हणजे भोजन कथा, याच्यामध्ये आमचा दिवसातला किती वेळ जातो? राजकथा, राजकारणाविषयीच्या गोष्टीमध्ये आम्ही रस घेऊन वाचत राहतो. भोजकथा म्हणजे आम्ही भोगांच्या कथा ऐकण्यामध्ये मशगूल आहे. किंवा भोजन कथा आणि चोर कथा, डिटेक्टिव्ह कहाणी वाचायला घेतली की हातातून सुटत नाही. या कथांमध्ये आमचं मन गुंत रमत. पण आचार्य सांगतात या विकथा आहे, या प्रमाद जीवनात उत्पन्न करणाऱ्या आहे. नंतर 5 इंद्रियांच्या विषयांना जेवढं आम्ही साधन पुरवू तेवढी ती इंद्रिय आणखी मागणी करतात. आणि म्हणून इंद्रियांचे विषय भोगायला काही मना नाही आहे, पण ते सीमित रूपात भोगायला सांगितलेले आहे. आणि निद्रा आणि स्नेह, झोप ही देखील प्रमाद आहे. शास्त्र ऐकत असताना एक डुलकी आमची होते निद्रा. स्नेह, अतोनात आसक्ती असणं, हे सगळे प्रमाद जीवनात आहे. आणि हे प्रमाद दूर करायचे असेल तर आम्ही आत्महितामध्ये सतत जागरूक असायला हवं. आत्महितात तत्पर असलं पाहिजे. आणि जो व्यवहारात सुषुप्त आहे तोच आत्महितामध्ये जागरूक आहे. पंचपरमेष्ठीची भक्ती ही अशुभ रागापासून वाचविते. वितरागतेच्या प्रती, गुरूंच्या प्रती अनुराग वाढविण्यास ती साधक आहे. म्हणून भक्ती ही देखील कथनचित उपादेय म्हटली जाते. तथापि ती भक्ती देखील शुभोपयोग आणि मंद कषाय रूपच आहे. म्हणून पुण्यबंधाला कारणीभूत आहे आणि मोक्षार्थी मात्र या शुभ आणि अशुभ दोन्ही कार्यापासून निवृत्त होऊन ज्ञानानंदामध्ये निमग्न आहे. या कलशात आचार्य हे सांगतात आहे की जोपर्यंत संपूर्ण विज्ञान घन आत्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आमचं चित्त आत्मारूपी खांब्याशी बांधून ठेवले आहे. आणि सांगितलं
की व्यवहाराच्या विकल्पात अडकू नका, प्रमादी बनू नका, संपूर्ण सामर्थ्यानिशी आत्मसन्मुख व्हा. आत्मार्थी पुरुषाला समस्त क्रिया सोडून प्रमादी होणे उचित नाही आणि फक्त क्रियेतच अडकून आत्म्याला विसरणे पण योग्य नाही. वाक्य महत्वाचं आहे की आत्मार्थी जो आहे त्या पुरुषाला समस्त क्रिया सोडून प्रमादी होणं पण उचित नाही आणि फक्त क्रिया करत राहणं आणि त्यातच अडकून आत्म्याला विसरणं हे पण योग्य नाही. जर अपराध घडला तर प्रतिक्रमणादी क्रिया आणि तत्संबंधी शुभभावांना अमृत कुंभ जाणून अपराधाचं परिमार्जन करणेच आहे. पण केवळ त्याच क्रियेत गुंतून आमच्या बहुमूल्य मानव जीवनाला व्यर्थ पण आम्हाला गमवायचं नाही. शुद्धोपयोग रूप अप्रतिक्रमणाची भूमिका जाणून तेच सर्वथा उपादेय आहे हे पण आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. तर या अनुषंगाने हा कलश आपण बघितला. आता पुढचा कलश त्या ठिकाणी परत आचार्य सांगणार आहे. कलश आहे 189 नंबरचा. यत्र प्रतिक्रमणमेव विषम प्रणीतम तत्रा प्रतिक्रमणमेव सुधा कुतस्यात् तत्किं प्रमाद्यदति जन प्रतपन्न दोधोः किं नोर्ध्व मूर्ध्व मधिरोहति निष्प्रमादः. आचार्य या कलशामध्ये खेद व्यक्त करतात आहे. आचार्यांची दृष्टी ही साधक जीवाला वरच्या भूमिकेत नेण्यासाठी आहे आणि त्यासाठी त्यांनी तिसरी जी भूमिका आहे ती अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये विशद केली. आणि हे ऐकून त्याचा एकांत करून जर कुणी त्याला जर खाली येत असेल की अप्रतिक्रमण करणं हे श्रेयस्कर आहे, या भूमिकेत म्हणजे खालच्या भूमिकेत जर तो पतित होत असेल तर आचार्य सांगतात असं का व्हावं, त्यांनी योग्य रीतीने उपदेश का श्रवण न करावा आणि निष्प्रमादी होऊन तो वर वर त्या ठिकाणी का बरं जात नाही. हा आचार्यांचा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. अर्थ पहा. हे बंधो, जेथे प्रतिक्रमणालाच विष म्हटलेले आहे. प्रतिक्रमणाला म्हणजे अज्ञानमय अशा अप्रतिक्रमणाला, प्रतिक्रमणाला म्हणजे द्रव्य प्रतिक्रमणाला म्हणजे साधक भूमिकेमध्ये विष म्हटलेले आहे. तेथे अज्ञानमय अप्रतिक्रमण अमृत कसे होईल. तर त्यांच्या भूमिकेत हा जो अप्रमादी बनून स्वच्छंद बनून प्रतिक्रमणच करत नाही, मिथ्या भूमिकेमध्ये जीवन जगतो आहे, त्याला आचार्य अमृत कुंभ कसं म्हणणार आहे. त्याला आचार्याला अमृत कुंभ म्हणायचंच नाही, अर्थात असं होणार नाही. तर मग हा जीव खाली खाली घसरत प्रमादी का होतो. मग उपदेशाचा एकांत करून हा जीव खाली का बरं जातो, निष्प्रमादी होऊन वर का चढत नाही. भावार्थ, आचार्य सांगतात की अज्ञान अवस्थेमध्ये जे अप्रतिक्रमणाधिक होते त्याची तर गोष्टच सोडा, ते तर नियमाने विषकुंभच आहे. येथे तर निश्चयनयाच्या प्रधानतेने शुभ प्रवृत्ती रूप द्रव्य क्रमणाधिकांचा पक्ष आग्रह सोडविण्यासाठी त्यासही विषकुंभ म्हटलेले आहे. म्हणजे पहिली भूमिका, या पहिल्या भूमिकेत जे काही तो क्रिया करतो आहे ती आत्मप्रतीती युक्त क्रिया नाही आणि आत्मज्ञान शून्य जी जी काही क्रिया आहे ती क्रिया मिथ्या पोषकच असणार आहे. त्यांनी काहीही केलं तरी त्याच्या त्या क्रिया शुद्ध म्हटल्या शुभ म्हटल्या जात नाही. कारण शुभोपयोगाची भूमिका सांगताना प्रवचन सार करते कुंद आचार्य सांगतात की 4 ते 6 गुणस्थानामध्ये शुभोपयोग आहे. पहिल्या 3 गुणस्थानात अशुभोपयोग आहे आणि 7व्यापासून पुढच्या गुणस्थानामध्ये शुद्धोपयोग आहे. त्यामुळे शुभोपयोग कुठे हा प्रश्न जर विचारला
तर त्याचं उत्तर असणार आहे 4थ्यापासून 6व्यापर्यंत. मग आता पहिल्या गुणस्थानामध्ये त्याच्या जीवनात स्वच्छंदीपणा आहे, त्याला आत्मप्रतीती नाही, तो योग्य अयोग्य काय हे जाणत नाही, स्वपर भाव भासना त्याच्या जीवनात नाही, आत्म्यासाठी काय हितकर आहे आणि काय अहितकर आहे याची त्याला अंतरंगातून प्रतीती नाही. आणि केवळ तो असं म्हणत असेल की हा स्वच्छंदपणा माझ्याकडून अपराध होत नाही, मला प्रतिक्रमणाची गरज नाही, आणि असं समजून तो स्वच्छंदी बनवत असेल तर ते त्याच्या जीवनात विषकुंभच आहे. त्याला आचार्यांना परम अमृत कुंभ म्हणायचं नाही. ती अप्रतिक्रमणाची भूमिका सर्वथा हे आहे, त्याज्य आहे, सर्वथा विषकुंभ रूपच आहे. आता जो वरच्या भूमिकेत आलेला आहे, शुभोपयोगाच्या भूमिकेत आलेला आहे, या शुभोपयोगाच्या भूमिकेमध्ये सुद्धा जर तो त्या ठिकाणी संतुष्ट होत असेल, शुभ प्रवृत्ती रूप मी द्रव्य प्रतिक्रमण करतो आहे आणि हेच मला कार्यकारी आहे, यानीच मी परिष्कृत होणार आहे, यानीच माझी शुद्धता प्रगट होणार आहे, असा जर तो त्या ठिकाणी म्हणत असेल तर आचार्य त्यांना सांगतात की त्यांनी तो सर्वथा शुद्ध होऊ शकत नाही. ती भूमिका आहे 6व्या-7व्या गुणस्थानवरतीची, आणि 6व्या-7व्या गुणस्थानामध्ये कथंचित प्रवृत्ती कथंचित निवृत्ती अशी जी भूमिका आहे, त्या भूमिकेमध्ये तू संपूर्णतः राग दोषांना नष्ट करू शकत नाही, तू पूर्णतः शुद्ध बनू शकत नाही. अपराध काही प्रमाणात दूर होतील, परत अपराध तुझ्या जीवनात होणारच आहे, अशी ती तुझी भूमिका आहे. आणि म्हणून त्या द्रव्य प्रतिक्रमणाधिकांचा तू एकांताने आग्रह धरत असतील, तोच पक्ष तू पूर्ण सत्य, सत्य तर आहे पण पूर्ण सत्य मानून त्यालाच कवटाळून बसतील आणि पुढे जाण्याचा उद्यम तू करणारच नाही, तिथेच माझा स्टॉप आला असं समजशील, तर आचार्य त्याला सांगतात की तो ते अर्ध आहे, तो तुझ्यासाठी तो विषकुंभ आहे, कारण ते कर्मबंधाचं कारण आहे. आणि अप्रतिक्रमण प्रतिक्रमण यांनी रहित तृतीय भूमिका जी शुद्ध आत्मस्वरूप आहे, ती प्रतिक्रमणाधिकांनी रहित असल्यामुळे त्या भूमिकेतील अप्रतिक्रमणाधिकांना अमृत कुंभ म्हटलेले आहे. आता ही भूमिका आम्हाला स्पष्ट विशद झालेली आहे. त्या भूमिकेवर चढावं म्हणून हा उपदेश आहे. प्रतिक्रमणाधिकास विषकुंभ म्हटलेले ऐकून जे प्रमादी होतात त्यांना संबोधून असं आचार्य म्हणतात की हा जीव खाली खाली का घसरतो, निष्प्रमादी होऊन वर वर का चढत नाही. जेथे प्रतिक्रमणाला विषकुंभ म्हटले तेथे तर त्याचा निषेध रूप शुद्ध स्वरूप अप्रतिक्रमणच अमृत कुंभ होईल. परंतु अज्ञान दशेमध्ये असणार अप्रतिक्रमण अमृत कुंभ समजू नये. तृतीय भूमिका ही शुद्ध आत्मस्वरूप समजावी. आणि म्हणून हा कलशही आम्हाला अत्यंत महत्वाचा आहे. आणि आता मोक्षाधिकारामध्ये असेच कलश 2-3 येऊन मोक्षाधिकार आपला संपणार आहे. आज आपण इथे थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.